ऐतिहासिक, शैक्षणिक, साहित्य व संस्कृतीची जोड म्हणजे स्मार्ट पुणेकर न्यूज. याचा राष्ट्रवादीला कसा फायदा होईल? चांगल्यापैकी फायदा होईल. कारण आता पवार साहेबांची लाट थांबलेली आहे. सगळीकडेच पाहिलं एक पण माणूस निवडून आलेला नाही. काही ठिकाणी इंदापूर सारख्या ठिकाणी जर पाहिलं तर फार सगळी झोपून टाकल्या, सगळी एकत्र येऊन सुद्धा. तिथे नगराध्यक्ष सुद्धा दादाचा झालेला आहे. सगळ्याच ठिकाणी दादानी जिल्ह्यामध्ये दादानी 17 पैकी 10 ठिकाणी नगर परिषद ताब्यात घेतलेले आहे. म्हणजे मुस्लिम मोर्चा एक दादांना खूप मोठा फायदा आहे. फायदा आहे चांगला आहे. ओके, की बाबा एक जागा खाली जाईन म्हणजे मुस्लिमच्या मोहल्ल्यात, एक जागा हंडेवाडी रोडच्या बाजूला जाईन, एक मोहम्मदवाडीत जाईन, एक उंडरीला जाईन. अच्छा, अशा पद्धतीत जाईन. मग कोण लेडीज पुढं काय कोण बसेल, पण मुस्लिमचं सीट तो फारुख नाना इनामदार तो फिक्स येते. मतदान कुठं जास्त घ्या नाही, मतदान मोहम्मदवाडी जास्त आहे. टोटल वार्ड 1,30,000 आहे. मिनी विधानसभा म्हणलं पाहिजे आता. अच्छा, चालेल. धन्यवाद. थोडं का अजून काय बदल हवाय? नाही, बदलच पाहिजे ना. स्थानिक समस्या बऱ्याचशा आहे, पण आता जेव्हा सुटते तेव्हा सुटणार ना. जे स्थानिक होते, जे नगरसेवक, त्यांच्यावर कामं झाली नाही का? काय आता अडवणूक बी येते, कुणी अडविते. नगरसेवक तरी काय प्रत्येकाला वाईट होणार आहे का? कोणताही नगरसेवक असला तरी स्थानिक पातळीवर तो विरोध करू शकत नाही ना गावकऱ्यांना. नाही, नगरसेवक असं म्हणत की 5 वर्ष होतं तोपर्यंत आम्ही कामं केली, 3 वर्षानंतर फंड 4 नाही वर्ष आले. अशीच गेली. हो, फंड नाही आला. त्यामुळे स्थानिक लोक नाराज आहेत. नाराज तर राहणारच ना. पण त्यांना पुन्हा संधी भेटेल का नवीन चेहऱ्याला संधी भेटेल? नाही, नवीन याला संधी मिळणार. आता दुनियाला आता बाद झालं, सगळ्यांना काढू देतो 5-5 वर्ष. जरा आहे त्यांना शेंदूर लावण्यापेक्षा नवीन जी तरुण पिढी आहे त्यांना मग दिलंच पाहिजे ना. कसं वाटतं मी एकंदरीत वातावरण मोहम्मदवाडीचं? आमच्याकडे राष्ट्रवादी चालू. राष्ट्रवादी. अच्छा, अलग पक्षातली येणार. हा, पण राष्ट्रवादीमध्ये पण इच्छुक उमेदवार खूप दिसतात तिथे मला. 4-5 2-3 उमेदवार आहेत ना. कलेश्वर गुले, अण्णा बांदले, सचिन गुले. अच्छा, म्हणजे कार्यकर्ते चांगले आहेत. हो. मग त्यांच्यापैकी एक जण कुणीतरी एक आता सगळ्यांना तिकीट थोडीच मिळणार आहे, कुणाला तरी एकालाच मिळणार. त्यांच्या समर्थन आहे. गव्हर्नमेंटच्या तुमच्या माहितीमुळं त्याला त्याला जाईन. अच्छा, मनोज घोले पण आहे. हा, म्हणून ते कार्यकर्ते भरपूर असतात. पण कार्यकर्ते कोणी तुमचं ठरलं की राष्ट्रवादी पॅनल मोहम्मदवाडी येणार? राष्ट्रवादीचा एक माणूस डेफिनेटली आहे, बीजेपीचा बी एक माणूस डेफिनेटली येणार. अलग पक्षातून येणार. अच्छा, मग हे मैत्रीपूर्ण लढतचा फायदा काय मग? हा? म्हणजे म्हणता एक येणार, मैत्रीपूर्ण लढतचा फायदा काय? शेवटी माहिती येते. आता महायुती आहे ना, मग समजा शिंदे गटाला नाही दिले तर बीजेपीचा उमेदवार राहणार, किंवा बीजेपीचा नाही राहिला तर शिंदे गटाचा उभा राहणार. असं होतं ना इथे. पण नाही, माहिती नाही ना म्हणले ह्या वेळेस. नाही ना, 4 लढू आम्ही 4 लढवणार. हा वार्डच राष्ट्रवादीचा आहे. अच्छा, पण मागच्या वेळेस तर फक्त 2 तुम्हाला सांगितलं ना, अलग पक्षातले एक माणूस येणार. पॅनल टू पॅनल लागणार. अच्छा, म्हणजे एका घरात म्हणजे आज दिसतंय की भावबंदकीच लढते. कोणती? नाही, अण्णावरती- इलेक्शनला अण्णावरती. भाऊबंदीचा गाव आहे अख्खं. गावच आहे. भाऊबंदावरती काय भाऊबंद आमचं मतदान आहे 3200 फक्त गाव. अच्छा. स्थानिक हा हा, स्थानिक पातळीवर अच्छा 3200 मतदानात आणि वार्डात मतदान आहे 65,000. अच्छा. मोहम्मदवाडी गावचं हम्म. सोसायटी आहे. लोकसंख्या भरपूर वाढली ना. अच्छा अच्छा, मग एवढ्या समस्या सोडवायच्या म्हणल्यावर लय वेळ लागतोय. ओके, चालेल, धन्यवाद. राजेंद्र सकाराम बोले. कुठल्या वार्ड आहे आपण? राजेंद्र बोले. काय वार्ड कुठला आहे? गाववाले काय वार्ड 41. 41. कोण कोण उभा आहे, कसं वातावरण, काय माहिती का आपलं तुम्हाला? हा, वातावरण म्हणलं तर राष्ट्रवादीची लागाय पाहिजे. अच्छा अच्छा, हा, त्याच्यानंतर असं आहे, बाकी भाजपचे, हा पुढे शिवसेनेचे, एकच राष्ट्रवादीचा पॅनल लागाय पाहिजे असं आहे. हा, काय? नाही कामाचं काय नाही. याचं कसं आहे, आता तिकीट आता भाऊला मिळाय म्हणजे आमदार चेतन तुपे म्हणून राष्ट्रवादी असं तुमचं म्हणणं आहे का? हा, आमदार चेतन तुपे म्हणून राष्ट्रवादीला पाहिजे असं आहे. अच्छा काम होत्यात. अच्छा, काम होत्यात. आधी कामं काही झाली नाहीत का? रस्त्याचं पाण्याचं झालं का नाही? काय नाही होत काम नीट. हा, काम होत नाही. असे खड्डे पिड्डे पडलेले यावेळेस इच्छुक आहेत त्याला तुम्ही देणार का? खड्डे पडले की दुरुस्त करायला लागते. रोडला ट्रॅफिक आलं ते हे करतंय ते होतंय असं आहे ना.
चालेल. आम्ही प्रभाग 41 मध्ये आहे. अच्छा. आत्ताचा प्रभाग 41 मध्ये आणि सध्याच परिस्थिती म्हणलं तर पहिल्यापासून या प्रभागाचा विकास नाहीये जसा पाहिजे तसा. आणि आत्ताची परिस्थिती अशी आहे की कुठं रोड खोदून ठेवलेत ऐन इलेक्शनच्या वेळेस. आणि पलीकडचा जो भाग आहे हांडेवडी भाग त्या साईडला पाण्याची खूप मोठी समस्या आहे. आणि मध्यंतरी भाऊंनी म्हणजे कलेश्वर भाऊलेंनी यांनी बरेच ठिकाणी पाण्याची व्यवस्थित सोय करून ठेवलेली आहे आणि समस्या निवारण झालेली आहे त्याच्यावरती. आणि सोसायट्यांचा खूप मोठ्या प्रमाणात असल्यामुळं तिथं थोडंसं पाणी कमतरतेमुळे भाऊंनी थोडंफार लक्ष दिलेलं आहे त्याच्यावरती. आणि आम्हाला कसं आता भाऊंशिवाय पर्याय नाही दुसरा. अच्छा. हा. काय समस्या तुमच्या? समस्या तिथं लाईट कंट्री क्लब आहे ना आपला ह्यो, हा. तिथं लाईट पार्क आहे, तिथून ड्रेनेज आलेली आहे. सर्व बिल्डिंगचं पाणी जोडलेलं आहे तिथं. पहिले पूर्वी छोटी लाईन होती, मोठी लाईन करायला पाहिजे. ते सगळं तो ड्रेनेज चोकअप झाली की सगळं शेताचं नुकसान होतंय. माझं की आता जवळजवळ 2-3 वर्ष गेला जवळजवळ लाख रुपयाचं नुकसान झालंय. पीक केलं की ड्रेनेज फुटलं की गेलं पीक. कुणी व्यवस्था करीत नाही. 15-20 वर्षात कुणीच काय केलं नाही. ते केदारने जी लाईन केली होती ना 2002 ला 10 इंची लाईन, आता 36 इंची लाईन पाहिजे, पण त्याचं कुणीच त्याची दखल घेत नाही. जे नगरसेवक आहेत, तुम्ही त्यांना गेले नाही का काय नगरसेवकाकडे? केलं काय नाही. हा करू फक्त म्हणते. हे इथून पुढच्या काळात आहे ना भविष्यात मोठी लाईन व्हायला पाहिजे 36 इंची. कुठल्या माणसाला त्रास होणार नाही, त्रास होणार नाही, बच्चन होणार नाही, शेतीची नुकसान होणार नाही. माझी आहे ना जवळजवळ आतापर्यंत 2-3 वर्षात बरेच नुकसान झाले. कुठल्या 15 वर्षात 20 वर्षात काही काम झालं नाही. नगरसेवकांनी शिवाजी केदारांनी केलं ना तीच आतापर्यंत लाईन आहे. त्याच्या कोणी हात लावला नाही. उलट त्यालाच 50 वेळा बिल्डिंगची लाईन जोडतात. पाणी आलं का आपलं? हा पाणी चला शेतात दाखवतो आता. चला आता चला माझ्या बरोबर. माझं शेत भरलेलं आहे का नाही बघा. अच्छा. म्हणजे नाही, काय उपयोग आहे तुम्हाला निवडून देऊन उपयोग काहीच नाहीये. कामं झाली पाहिजे. आम्ही शेतकऱ्याला रुपये नाही आणि दरवर्षी आम्ही 20-25 हजार रुपये शेतीत घालतो पिकाला आणि त्याचे नुकसान होते. मग काय उपयोग आहे काय प्रभागात? कामं झाली पाहिजे. काम इथून मागं झालेली नाही. इथून पुढे कोणी येईल त्यांनी काम करावं आणि मोठ्या लाईनी टाकून रस्ते वगैरे करावं. म्हणजे नवीन लोकांना संधी देणार काय तेच निवडायची. कुणाची नवीन आम्ही जो काम करणार आहे त्यालाच देणार नाही. याला नवीन कलेश्वर गुन्हे आहेत ना तेच काम आहे कामाचे धडाडीचे.